आमदार निलंगेकरांनी दिली 31 मार्च 2026ची डेडलाईन. इनामी जमिनीवर राहणाऱ्या ती जागा नावावर करून देणार. निलंगा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कॉर्नर बैठकीत उपस्थित मतदारांशी संवाद साधले. शिवाजीनगर भागातील बरेचपैकी लोकांनी बऱ्याच वर्षापासून इनामी जमिनीवर राहत असल्याने ती इनामी जागा हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याने त्यांना स्वतःचे घर जागा नावावर नसल्याने घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की माझ्याकडून लिहून घ्या, ऑन द रेकॉर्ड करून घ्या की येणाऱ्या 31 मार्च 2026 पर्यंत सर्वच शहरातील इनामी जाग्यावर असलेल्या सर्वसामान्य लोकांना जिथं राहतात ती जागा त्यांच्या नावाने प्रमाणपत्र अथवा कबाली करून देण्यात येईल. हा शब्द तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून संभाजी तुम्हाला देतोय. अशा पद्धतीनं आमदार निलंगेकर यांनी उपस्थित प्रभाग क्रमांक 6 मधील मतदारांना शब्द कॉर्नर बैठकीच्या अनुषंगाने दिला आहे. यावेळी भाजपाचे पॅनल प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्रभाग 6 मधले भाजप पक्षाचे निरीक्षक आमिर पटेल शूरकर, भाजपाचे निलंगा विधानसभा प्रमुख दगडू चेअरमन अहमद शेख, इरफान शेख, शफीक सौदागर यांच्यासह प्रभाग क्रमांक 6चे दोन्ही भाजपचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. नाही, सर्वात पहिलं मी 20 वर्ष झाले या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. सर्व समाजाला समान पद्धतीने न्याय देण्याचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे. आज जर आपण पाहिलं की या भागातील जे काही शादीखाना असेल किंवा आमच्या भागातील जे हिंदू मुस्लिमचं जे प्रतीक असणारं पीरपाशा दर्गा असेल, दादापीर दर्गा असेल, त्या ठिकाणी देखील आपण मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालण्याचं. पण काँग्रेसचा जो उमेदवार आहे, ज्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत, फार चुकीच्या माध्यमातून त्यांनी प्रचार करत आहेत की एक विष पेरण्याचं काम त्यांनी या गावामध्ये 20 वर्षामध्ये आम्ही कधी निलंगा बंद होऊ दिलं नाहीत. सर्वजण एकमेकांच्या सुखादुखात राहिलं. ईद असेल तर ईदमध्ये आम्ही त्याच्यामध्ये पहिलं आम्ही सुरुवातीपासून राहिलो. दिवाळी असेल तर दिवाळीमध्ये मुस्लिम समाजाचे बांधव राहिले. आता वेळ अमावस्यासारखा आमचा मोठा सण येतोय, ह्याच्यामध्ये सर्वजण त्या सणामध्ये एकमेकांच्या शेतामध्ये जातात. समाज बाजूला ठेवून एकता हे प्रतीक ठेवून आम्ही काम करतोय. माझी विनंती आहे, निवडणुका येतात जातात, पण हे गाव टिकलं पाहिजे, लोक टिकले पाहिजेत, समाजामध्ये तीड निर्माण होऊ नये ही काळजी ही आम्ही घ्यायला पाहिजे. आणि काँग्रेसच्या माध्यमातून जे चुकीचा अप्रचार जे चालू आहे, म्हणजे शब्द तुम्ही ज्यावेळेस मला सांगितलं, आताच आपल्या पत्रकार बांधवांनी जसं सांगितलं की कौम खतरे में, हा कोण आहे? ज्यांनी समाजाने ज्याला विश्वास दिला, समाजाची त्यांना जबाबदारी दिली, समाजाच्या ईदगाह मैदानामध्ये, समाजाच्या ईदगाहच्या कॉम्प्लेक्समध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी ईदगाहची जागा स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने केली, हा माणूस जो समाजाचा झाला नाही तो काय विकास करणार आहे? त्यामुळे मी सर्व समाज बांधव आणि मी खात्रीने सांगतो, आमच्या तालुक्यातला तमाम मुस्लिम समाजाचा बांधव आमच्या पाठीशी उभा टाकणार आहे. त्यांना या माणसाचे खरे चेहरे माहिती आहे. हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकतो. त्यांना नगराध्यक्ष पदावर जर त्यांनी आज आम्हाला जे म्हणतायत की मुस्लिम समाजासाठी आपण करायचंय, त्यांना नगराध्यक्ष पदावर मी स्वतः बसवलं होतं. मी त्यांना जबाबदारी दिली होती. सगळेजण नाही म्हणत असताना देखील मी त्यांना जबाबदारी दिली, कारण सर्व एकत्रित एका दिशेने चालवा अशी आमची भावना होती. त्यामुळं अत्यंत खालच्या स्तराला जाऊन यांनी जे प्रचार करत आहेत या गोष्टीचा मी निषेध करतो. गाव एकत्रित राहायला पाहिजे, गाव एकत्रित चालायला पाहिजे. आपण इथं कोणत्याही व्यक्तींना विचारलात की संभाजी पाटील 20 वर्ष कसे राहिलेत, कोणत्याही मुस्लिम समाज बांधवांना विचारा, त्यांनी एकच सांगतील की सर्वांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम संभाजी पाटील यांनी केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, या भागातल्या इनामी जमीनचा प्रश्न आहे आणि खाटीक समाज म्हणजे खुर्शी समाज आहे त्यांचाही प्रश्न आहे. त्या संदर्भामध्ये आपल्याला मागणी केलेली आहे, त्या पद्धतीने आपण मी खुर्शी समाजासोबत माझी बैठक झाली. त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांना सांगितलं काही काळजी करू नका, काही विषय असेल मी त्यांच्यासोबत, तुम्हाला मदत असेल, मला कुठं अडचण आली तर आमच्याशी थेट तुम्ही संपर्क करा. आणि त्यांना तसे पूर्वीचे अनुभव देखील आलेले आहेत की तसे त्यांना हे विषय नाहीत. आणि इथल्या भागातील इनामी जमिनीचं मी आपल्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगतो, इथल्या ज्या काही इनामी जमीन आहेत अनेक वर्षापासून जे तिथं राहतात
त्या जागा त्यांच्या नावावर करून त्या जागेवर त्यांना घरकुल मंजूर करून देण्याचं वचन मी आपल्या माध्यमातून दिलं जातं. मी 31 मार्च 2026 पर्यंत सर्व बांधवांना त्यांच्या नावाने त्या जागा करून देतो. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.